आपल्या भारताला मसाल्याचा देश म्हणून ओळखले जाते. मग मिरची असू द्या, धने असू द्या, हळद असू द्या, जिरा असू द्या, या सर्व मसाल्यांची मागणी भारतातच आहे, पण जगभरात पण आहे. तर तुम्हाला जर मसाला व्यवसाय सुरू करायचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तर युवा उद्योजक मित्रांनो, मी रामेश्वर स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पसायदान इंजिनिअरिंग अँड फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड. युवा उद्योजक मित्रांनो, तुम्हाला व्यवसाय करायचा आहे पण कुठला व्यवसाय करायचा हा सुचत नाहीये, तर मी तुमच्यासाठी असा व्यवसाय घेऊन आलेलो आहे जो 12 महिने आणि 24 तास चालणारा आहे. तर तुम्ही बघू शकता की मागच्या साईडला संपूर्ण हा मसाल्याचा सेटअप या ठिकाणी आपण तुम्हाला दाखवत आहोत की तुम्हाला मसाला व्यवसायासाठी किती इन्व्हेस्टमेंट लागणार आहे, बेस्ट मशिनरी कोणकोणत्या असणार आहेत, रॉ मटेरियल कोणकोणतं लागणार आहे, किंवा सेल्स अँड मार्केटिंग कशा पद्धतीत असावी, या सर्व प्रकारची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी या ठिकाणी देणार आहे. युवा उद्योजक मित्रांनो, मसाला व्यवसाय हा काय खूप मोठ्या प्रमाणातच करावा असं नाहीये. तुम्ही छोट्या गुंतवणुकीपासून तर मोठ्यात मोठी जेवढी तुम्हाला गुंतवणूक करायची या सर्व प्रकारामध्ये तुम्ही मसाला व्यवसाय करू शकता. आता खास जर तुम्हाला सांगायचं जर झालं तर मसाल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते की रॉ मटेरियल. तुम्ही सुरुवातीला कोणत्या रॉ मटेरियल पासून कोणकोणता मसाला बनवणार आहे. जसं की मिरची आहे, तर मिरचीमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे. आपली महाराष्ट्राची बघितली तर लवंगी आहे, कर्नाटकमध्ये गेलात तर बेडगी आहे, गुंटूरमध्ये गेलात तर म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये गेलात तर तेजा मिरची आहे. म्हणजे ह्या सर्व प्रकारच्या मिरच्या तुम्ही वापरून त्याचं पावडर करू शकतात, किंवा मार्केटला हिरवा धना, पिवळा धना भेटतो, किंवा मग तुम्हाला जर मिक्स मसालामध्ये जायचंय जसं की गरम मसाला आपण म्हणतो, तर गरम मसाला, कांदा लसूण मसाला हे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये करू शकतात. तर हे झालं रॉ मटेरियलच्या बाबतीत. पण आता याला रॉ मटेरियल जर म्हणलं तर आपल्याजवळ मिरची, धने, हळद, जिरा, त्याच्यानंतर तेजपत्ता, लवंग वगैरे हे सगळे जे रॉ मटेरियल आहे हे बेसिकली तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. पण आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते की मशिनरींना खर्च किती लागतो, किंवा बेस्ट मशिनरी ह्या कुठं मिळू शकतात. तर मशिनरीचा जास्त खर्च नाहीये मित्रांनो. मशिनरी तुम्ही छोट्यापासून तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकतात. मग अशी मी तीच गोष्ट सांगितली. जसं की जर तुम्हाला छोट्या प्रमाणात व्यवसाय चालू करायचा असेल तर हा ब्लोअर पल्वरायझर मशीन आहे. या ब्लोअर पल्वरायझर मध्ये तुम्ही या ठिकाणाहून मिरची टाकली, हे ऑफर आहे. तर तुम्ही एकदा ऑफर दाखवा आपलं. या ठिकाणी हे ब्लोअर पल्वरायझर आहे. या ब्लोअर पल्वरायझर मध्ये तुम्ही या ठिकाणी मिरची, धने किंवा हळद टाकलं तर या ठिकाणी तुमचं हे चेंबर आहे. या चेंबर मध्ये तुमचं मटेरियल ग्राइंड होणार आहे आणि ग्राइंड झालेलं मटेरियल तुमचं या सायक्लोन टँक मध्ये येणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही कलेक्शन करू शकता. तर हा ब्लोअर पल्वरायझर दाखवण्याचा उद्देश काय, तर हा ब्लोअर पल्वरायझर जर तुम्हाला स्वतःचा मसाला व्यवसाय चालू करायचा तर 2 HP पासून चालू आहे. म्हणजे 2 HP, 3 HP, 5 HP, 7.5 HP, 10 HP, 15 HP, 20 HP तुम्ही घेतलं तसं तुम्हाला ब्लोअर पल्वरायझर ग्राइंड करण्यासाठी, मसाला ग्राइंड करण्यासाठी भेटणार आहे. त्याची वेगवेगळी कॅपॅसिटी आहे. साधारण तुम्ही 10 किलो पासून 100 किलो, 200 किलो, 500 किलो पर्यंत तुम्ही हा व्यवसाय करू शकता. किंवा त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला ग्राइंडिंग मशीन ब्लोअर पल्वरायझर नाही पाहिजे, तुम्हाला ओला आणि सुका मसाला करायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही हे बॉक्स टाईप चिली ग्राइंडिंग मशीन वापरू शकता. जेणेकरून याच्यामध्ये तुमचा ओला आणि सुका हे दोन्ही मसाले या ठिकाणी तुमचे होणार आहेत. फक्त या मशीनमध्ये तुमची हळद पावडर होणार नाहीये. तर या मशीनच्या चेंबरमध्ये जर तुम्ही आतमध्ये मिरची, धने, तुमचं लवंग, तेजपत्ता जे काही तुमचं रॉ मटेरियल असणार आहे तुम्ही या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आपण त्याला चालू करण्यासाठी स्टार्टर दिलेले आहे. तुम्ही चालू केल्यानंतर या ठिकाणी तुमचं व्होल्टेज वगैरे पण दाखवणार आहे आणि पूर्ण ग्राइंड झालेला तुमचा जो मसाला आहे या ठिकाणी प्रेस केल्यानंतर इथून तुमचं आउटलेट आहे. तर तुम्ही हा छोटा बिझनेसही या ठिकाणी चालू करू शकता. छोटं मशीन आहे, छोटा व्यवसाय. सांगायचा उद्देश एवढा आहे की व्यवसायासाठी तुम्हाला मोठी रक्कम किंवा मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाहीये. छोट्या इन्व्हेस्टमेंटमध्येही तुमचा बिझनेस हा चांगल्या पद्धतीने चालू होऊ शकतो. फक्त त्यासाठी गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची आणि तुमच्या
जे तुम्ही नियोजन करणार आहे त्या नियोजनाची. तर मित्रांनो, हे झालं फक्त पल्वरायझर विषयी. तर याच्यामध्ये ऑल सेटअप म्हणजे मशिनरी कोणकोणत्या असतात तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. रोस्टर मशीन दिलेलं आहे. तर रोस्टर मशीन मध्ये तुम्ही जे आपलं मिरची आहे, धने आहे, हळद आहे, त्याच्यानंतर तेजपत्ता आहे किंवा जे गरम मसाल्यासाठी लागणारी सामग्री आहे ती सगळी तुम्ही याच्यामध्ये गरम करू शकता. या पद्धतीमध्ये तुम्हाला बर्नर दिलेला असतो आणि हा बर्नर तुमचा या या ठिकाणी असा लागलेला असतो आणि तिथून तुमचा गॅस चालू होऊन तुमचा हा हंडा फिरतो आणि फिरल्यानंतर तुमचं मटेरियल हे प्रॉपर या ठिकाणी काय होणार आहे, रोस्ट होणार आहे. रोस्ट झाल्यानंतर ग्राइंडिंगची प्रोसेस येते. त्या ठिकाणी तुम्हाला पावडर तयार करून भेटणार आहे आणि तयार झालेलं पावडर जर तुम्हाला चाळायचं असेल तर त्याच्यासाठी हा व्हायब्रो शिफ्टर म्हणजे ज्याला आपण चालना मशीन म्हणतो तर चालना मशीन पण या ठिकाणी आपण तुम्हाला देतोय. त्याच्यानंतर तुम्हाला बेसिकली जर गरम मसाला बनवायचा आहे किंवा मिक्स मसाला बनवायचा आहे किंवा तुम्हाला 2-3 पद्धतीची मिरची मिक्स करून द्यायची आहे किंवा तुम्हाला धना मिक्स करून द्यायचा आहे किंवा जे काही तुमचं फॉर्म्युलेशन आहे ते सर्व प्रकारचं फॉर्म्युलेशन जर करायचं असेल तर त्यासाठी आपण मिक्सर पण देतोय आणि आपण जे स्टील यूज करतोय ते स्टील जिंदालचं स्टील या ठिकाणी आपण पूर्णपणे वापरून आपल्या मशिनरी या ठिकाणी एस मधल्या तयार करतोय. आपल्याकडे एस आणि एम एस अशा दोन्ही पण पद्धतीच्या मशीन्स या ठिकाणी बनतात. तर या पद्धतीमध्ये हे जे मिक्सर असणार आहे तर या मिक्सरमध्ये पण तुम्ही जे काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते मिक्स करून प्रॉपर पद्धतीने तुमचं फॉर्म्युलेशन करून वगैरे तुम्ही मार्केटला स्वतःचा ब्रँड या ठिकाणी तयार करू शकता. किंवा आता याच्या पलीकडे जाऊन आणखीन एक गोष्ट आहे की याला डिमांड कुठं कुठं आहे किंवा तुम्ही मार्केटला सप्लाय कुठं करू शकता. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुमचा फिनिश गुड प्रोडक्ट तयार होतो म्हणजे ज्यावेळेस तुमचा फायनल प्रोडक्ट तयार होतो आणि तो तुम्हाला विकायचा आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की तयार करणं सोपं आहे पण विक्री कुठं करावी. तर मित्रांनो, कसं असतं या ठिकाणी बघा, तुम्हाला 2 पद्धतीमध्ये विक्री करता येते. एक होलसेल मार्केट असतं, एक रिटेलर मार्केट असतं. होलसेल मार्केटमध्ये जर गेलं तर तुम्हाला सगळा जो काही तुमचा मटेरियल आहे किंवा फिनिश गुड प्रोडक्ट आहे तो होलसेलमध्ये विकायचा आहे. मग होलसेल मार्केट तुमच्या स्वतःच्या लोकल तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात त्या ठिकाणी पण तुम्हाला होलसेल मार्केट या ठिकाणी उपलब्ध होतं किंवा मुंबई, पुणे किंवा आपला महाराष्ट्र राज्य सोडून तुम्ही बाहेर जसं की राजस्थान वगैरे या ठिकाणी देऊ शकतात. त्याच्यानंतर जर तुम्हाला रिटेलरमध्ये करायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला देता येतं. कस्टमर टू कस्टमर तुम्हाला तुमचं मटेरियल देता येतं किंवा स्वतःच्या वैयक्तिक फ्रँचायझी तुम्हाला या ठिकाणी देता येतील किंवा त्याच्या पलीकडे जाऊन जसं रेग्युलर जर आपण बघितलं तर कसं विकलं जातं की जसं की तुम्ही डी मार्ट आहे किंवा सुपर शॉपीस आहेत या ठिकाणी तुम्ही जाऊन तुम्ही स्वतःचं जो माल आहे, प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी तुम्ही विकू शकतात किंवा किराणा दुकान आहेत त्या ठिकाणी तुम्ही विकू शकतात किंवा होलसेल मार्केट भरपूर आहेत, बाजारपेठा आहेत जागोजाग त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात. फक्त तुमचं मटेरियल विकल्या जाणार आहे हे तुमच्या मटेरियलच्या गुणवत्तेवर, क्वालिटीवर तुमचं मटेरियल त्या ठिकाणी विकल्या जाणार आहे. तर त्या पद्धतीची तुमची पॅकिंग कशी असावी, त्याच्यावर न्यूट्रिशनल व्हॅल्यू तुमचे टाकलेले व्यवस्थित आहेत का, तुम्ही त्या पद्धतीचं मार्केटला सर्व सेल करतात का, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला पाहणं आवश्यक असणार आहे. तर जगभरात मसाल्यांची खूप मागणी आहे. फक्त भारतातच नाही तर भारताच्या बाहेरही मसाल्यांची खूप मागणी आहे. हॉटेल्स लाईन्स आहेत तिथं तुम्ही देऊ शकतात, मेस आहे तिथंही तुम्ही देऊ शकतात, मोठमोठाले रेस्टॉरंट आहेत तिथंही तुम्ही विक्री करू शकतात. म्हणजे असं एकही ठिकाण नाही की त्या ठिकाणी आपला मसाला जाणार नाही. म्हणजे या मसाल्याला काय म्हणतात की 12 महिने आणि 24 तास चालणारा हा व्यवसाय आहे. फक्त सुरुवात ही तुमची करणं त्या ठिकाणी गरजेची असते आणि प्रत्येकाची सुरुवात ही शून्यापासूनच करावं लागते आणि शून्यापासूनच सुरुवात ही होत असते. फक्त व्यवसाय करताना गरज असते ती संयमाची, विश्वासाची आणि तुम्हाला आम्ही संयम तर तुमच्यामध्ये असणारच आहे पण तुम्हाला एक विश्वास आणि
प्रत्येक गोष्ट तुम्हाला आपण सांगू. आता व्हिडिओद्वारे तुम्हाला प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगता येत नसली तरी तुम्ही जर आपल्या फॅक्टरीला आलात, व्हिजिट केली, तर तुम्हाला प्रत्येक मशीनबद्दल आपण सांगूयात की किती मशीन आहे, कोणती मशीन आहे, कोणती मशीन किती वर्किंग करते, किंवा इलेक्ट्रिसिटी किती लागू शकते, सुरुवात कितीपासून होऊ शकते, जागा किती लागू शकते. सगळ्यात महत्त्वाचं यासाठी लायसन्स कोणकोणते लागतील, मॅन्डेटरीज लायसन्स कोणकोणते आहेत, तितक्याच लायसन्सवर आपण चालू करू शकतो का. म्हणजे या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण तुम्हाला एक अग्रगण्य सहभागानी आपण तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या आमच्या नंबरला संपर्क साधा किंवा आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.pasaidanengineering.in ही आपली वेबसाईट आहे. या वेबसाईटला तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता. तिथं आपला कॅटलॉग वगैरे सर्व चेक करू शकता, किंवा आमच्या ऑफिसला भेट द्या. आपला पत्ता आहे मॅगझिन चौक, भोसरी, MIDC, पुणे. तर अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क करा आणि आमच्या सेल्स पर्सनला कॉन्टॅक्ट करून संपूर्ण माहिती घ्या किंवा आमच्या कंपनीला व्हिजिट द्या.